नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर 2 आहे चॅप्टर 2चं लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट. ओके, हे लेक्चर सेकंड लेक्चर आहे आपलं लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्टचं. ओके, सायन्स पार्ट 2 आपण बघत आहोत, सेकंड नंबरचं चॅप्टर बघत आहोत. ओके, त्यामध्ये आपण एक लेक्चर ऑलरेडी घेतलेलं आहे. बेसिक क्वेश्चन्स त्यामध्ये आपण डिस्कस केलेले आहेत. यामध्ये आपण बेसिक कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहोत पुन्हा एकदा, आणि मग त्यानंतर ग्लायकोलिसिस वगैरे ह्या प्रोसेसकडे जाणार आहोत. हे सर्वच्या सर्व एक खूप इम्पॉर्टंट डाटा आहे. ओके, तुम्ही नोट डाऊन करून घेऊ शकतात किंवा स्क्रीनशॉट काढून त्या ठिकाणी तुम्ही नंतर त्याचं रिव्हिजन करू शकतात. ओके, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. चला डिस्कस करायला सुरुवात करूया. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट आर द व्हेरियस सिस्टम्स ऑफ द ह्युमन बॉडी. फर्स्ट क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्या सिस्टम्स त्या ठिकाणी कार्यरत असतात. ओके, त्याचा आन्सर आहे द डायजेस्टिव्ह सिस्टम. ओके, द डायजेस्टिव्ह सिस्टम, द रेस्पिरेटरी सिस्टम, द सर्क्युलेटरी सिस्टम, एक्सक्रिटरी सिस्टम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अँड नर्वस सिस्टम. ओके, डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये अन्नाचं पचन होत असतं. रेस्पिरेटरीमध्ये ज्यामध्ये आपण ऑक्सिजन घेऊन कार्बन डायऑक्साईड सोडत असतो. सर्क्युलेटरीमध्ये त्या ठिकाणी संपूर्ण सेल्सला ब्लड त्या ठिकाणी सर्क्युलेट केलं जात असतं. ब्लडच्या माध्यमातून अमिनो ॲसिड सर्क्युलेट केले जात असतात. एक्सक्रिटरी ही उत्सर्जन संस्था आहे. रिप्रोडक्टिव्ह प्रजनन संस्था आहे. आणि तुम्हाला माहिती आहे नेक्स्ट आहे नर्वस सिस्टम. ओके, त्या ठिकाणी अशा प्रकारे ह्या काय आहे डिफरंट टाईप ऑफ बॉडी सिस्टम्स आहे. लक्षात ठेवायचे आहे, यांना संस्था असे म्हणतात मराठीमध्ये. ठीक आहे, सेकंड क्वेश्चन आहे, व्हॉट आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी इन द ह्युमन बॉडी. ह्युमन बॉडीमध्ये मेन सोर्स काय आहे एनर्जीचा. ओके, म्हणजे आपण एनर्जी कशाच्या माध्यमातून ह्युमन बॉडीमध्ये त्या ठिकाणी निर्माण करत असतो, बनवत असते किंवा आपल्याला भेटत असते. तर कार्बोहायड्रेट्स हे खूप महत्त्वाचा सोर्स आहे ह्युमन बॉडीला एनर्जी मिळवण्याचा. नंतर फॅट्स असतील, नंतर लिपिड्स आर द मेन सोर्स ऑफ एनर्जी इन द ह्युमन बॉडी. कार्बोहायड्रेट, फॅट्स अँड लिपिड्स लक्षात ठेवायचं आहे. हे काय आहे मेन सोर्स आहे एनर्जीचे ह्युमन बॉडीसाठी. क्वेश्चन नंबर 3 आहे, विच सेल ऑर्गेनेल is responsible for harvesting cellular energy in human body. ओके, म्हणजे विच सेल ऑर्गेनेल इज रिस्पॉन्सिबल, कोणते सेल ऑर्गेनेल रिस्पॉन्सिबल असतात कशासाठी हार्वेस्टिंग सेल्युलर एनर्जी इन ह्युमन बॉडी. ओके, हार्वेस्ट करण्यासाठी सेल्युलर एनर्जी मानवीय बॉडीमध्ये. ओके, तर त्याचा आन्सर आहे मायटोकॉन्ड्रिया, तंतुकणिका. तर कुठे होत असते एनर्जी त्या ठिकाणी हार्वेस्टिंग सेल्युलर स्तरावरती, पेशी स्तरावरती. तर मायटोकॉन्ड्रियामध्ये, द मायटोकॉन्ड्रिया हे ते आहे. कोणता सेल ऑर्गॅनेल आहे तर तो आहे मायटोकॉन्ड्रिया. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. मायटोकॉन्ड्रिया त्या ठिकाणी सेल्युलर एनर्जी ह्युमन बॉडीमध्ये हार्वेस्टिंग म्हणजे बनवण्याचं कार्य त्या ठिकाणी होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, व्हॉट आर ऑटोट्रॉप्स. ओके, ऑटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी कोणाला म्हटलं जातं, कोण असतं ऑर्गॅनिझम लाईक ग्रीन प्लांट्स. का ग्रीन प्लांट्स, कारण की ग्रीन प्लांटमध्ये काय असतं क्लोरोफिल असतं, आणि क्लोरोफिलचा वापर करून त्या ठिकाणी काय केलं जात असतं फोटोसिंथेसिस, आणि फोटोसिंथेसिस करून ग्रीन प्लांट हे आपलं अन्न स्वतः त्या ठिकाणी बनवत असतात. ओके, ग्रीन प्लांट्स दॅट प्रिपेअर देअर ऑन फूड. ओके, ते स्वतःचं अन्न स्वतः त्या ठिकाणी बनवतात. हा आहे त्याच्या प्रश्नाचं आन्सर. ऑटोट्रॉप्स काय आहे तर जे ऑर्गॅनिझम्स लाईक ग्रीन प्लांट हे स्वतःचं अन्न स्वतः बनवतात त्यांना ऑटोट्रॉप्स असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 5 आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन बॉडी लेवल अँड सेल्युलर लेवल रेस्पायरेशन. आपण ह्या चॅप्टरमध्ये सेल्युलर लेवलवरती होणार रेस्पायरेशन याविषयीच संपूर्ण चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, मग कोणते दोन प्रकार असतात, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिफरन्स विचारलेला आहे बॉडी लेवलवरती आणि सेल्युलर लेवलवरती होणार रेस्पायरेशनमध्ये. तर इन रेस्पायरेशन ऑकरिंग ॲट अ बॉडी लेवलवरती जे रेस्पायरेशन होत असतं त्यामध्ये ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज केले जात असतात सराउंडिंग बिटवीन द सराउंडिंग शब्द बॉडी अँड द सराउंडिंग. ओके, म्हणजे बॉडीमध्ये आणि सराउंडिंगमध्ये कार्बन डायऑक्साईड आपण सोडत असतो, ऑक्सिजन घेत असतो. हे सराउंडिंग आणि बॉडीच्या मध्ये काय आहे एक्सचेंज आहे. कोणाचं एक्सचेंज आहे ऑक्सिजनचं आणि CO2चं एक्सचेंज आहे. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट. कोणाचं एक्सचेंज आहे ऑक्सिजनचं आणि CO2चं एक्सचेंज आहे. बॉडी आणि सराउंडिंगच्या मध्ये असणारं देवाणघेवाण आहे. याला काय म्हणतात बॉडी लेवलवर होणार हे काय आहे रेस्पायरेशन आहे. व्हेरॅज ड्युरिंग सेल्युलर, मग सेल्युलर सेलच्या स्तरावर होणार रेस्पायरेशन काय असतं, जे फूड स्टफ्स असतात जे आपण काय अन्न घेत असतो आर ऑक्सिडाइज्ड. हे फूड स्टफ ऑक्सिडाइज होतात, ऑक्सिडीकरण त्यांचं होत असतं फॉर प्रोडक्शन ऑफ एनर्जी. म्हणजे आतमध्ये आपण जे अन्न खात असतो त्या अन्नापासून त्या ठिकाणी फूड स्टफचं काय होत असतं ऑक्सिडायझेशन होत असतं. हे ऑक्सिडायझेशन हे 2 स्तरावरती त्या ठिकाणी होत असतं. नेक्स्ट क्वेश्चन तोच आहे, 2 आर द मेथड्स ऑफ
सेल्युलर रिस्पायरेशन म्हणजे स्पेसिस स्तरावर रिस्पायरेशन होतं. हे दोन प्रकारे त्या ठिकाणी घडत असतं, दोन मेथड त्याच्या आहे. एक आहे ॲरोबिक आणि सेकंड आहे ॲनॲरोबिक. आता ॲरोबिक म्हणजे काय, प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ऑक्सिजनच्या उपस्थितीमध्ये होणार रिस्पायरेशन, दिस इज कॉल्ड ॲरोबिक रिस्पायरेशन. आणि ॲनॲरोबिक इज व्हॉट, ऑक्सिजनच्या ॲब्सेन्समध्ये अनुपस्थितीमध्ये होणारं respiration is called as an aerobic respiration. Okay, those are the basic questions and basic answers of the given questions. It's a very important slide. Okay, that's why please you note down the information for your exam oriented exam oriented information आहे ते तुम्ही स्वतःजवळ ठेवू शकता. ओके, चला बघून घ्या, काही डाऊट असेल तर विचारू शकता. In this lecture we discuss about डिटेल प्रोसेस ऑफ ग्लायकोलिसिस. एक्सप्लेन ग्लायकोलिसिस इन डिटेल. ओके, काय आहे ग्लायकोलिसिस? सर्वात महत्त्वाचं याआधी आपण सांगितलेलं आहे की ही जी ग्लायकोलिसिसची प्रक्रिया आहे ही सेल बेसिसवरती ॲरोबिक रेस्पायरेशनच्या माध्यमातून घडते आहे. 3 स्टेपमध्ये एनर्जी बनवण्याची, आपण सर्वात महत्त्वाचा मोठो आपला एनर्जी बनवणं आहे. ओके, आणि ती एनर्जी आपण कुठे बनवतो आहे तर सेलच्या लेवलवरती जाऊन एनर्जी बनवतो आहे. मायटोकॉन्ड्रियामध्ये हे घडणार आहे. ओके, मग एक्सप्लेन ग्लायकोलिसिस इन डिटेल. मग ग्लायकोलिसिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ ॲरोबिक अँड ॲरोबिक रिस्पायरेशन अँड ऑकर्स इन द सायटोप्लाझम. ओके, हे कुठे घडणार आहे? हे पेशी द्रव्यामध्ये, सायटोप्लाझम ऑफ द सेलमध्ये ही ग्लायकोलिसिस नावाची प्रोसेस घडणार आहे. म्हणजे हे ग्लायकोलिसिस काय आहे तर ग्लुकोजचं विघटन आहे. ओके, ग्लुकोजचं काय विघटन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज? C6H12O6. दिस इज द फॉर्म्युला ऑफ ग्लुकोज. आणि ह्या ग्लुकोजचं काय होणार आहे विघटन आपण याच्यामध्ये ग्लायकोलिसिसमध्ये करत असतो. आणि हे होल प्रक्रिया जी घडते आहे ती सायटोप्लाझममध्ये घडते आहे. मग इम्पॉर्टंट फर्स्ट पॉईंट आहे की ग्लायकोलिसिस इज द फर्स्ट स्टेप ऑफ ॲरोबिक अँड अनॲरोबिक रिस्पायरेशन अँड ऑकर्स इन द सायटोप्लाझम ऑफ द सेल. ओके, सेकंड पॉईंट, इन दिस प्रोसेस मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोज, ओके, कोणाचे मॉलिक्यूल? ग्लुकोजचे मॉलिक्यूल इज ऑक्सिडाइज्ड. काय होतात? इम्पॉर्टंट आहे, ऑक्सिडाइज्ड इन अ स्टेप वाईज मॅनर. कशा पद्धतीने? स्टेप वाईज मॅनर में, अँड टू फॉर्म 2 मॉलिक्यूल्स ईच ऑफ. आणि काय होतात? प्रत्येकी दोन त्या ठिकाणी काय होतात? ईच मॉलिक्यूल ऑफ कोणाचे? पायरुविक ॲसिडचे 2, ATPचे 2, NADH2चे 2 अँड वॉटरचे 2. ओके, म्हणजे ग्लायकोलिसिस ही प्रोसेस घडत असताना ऑक्सिडायझेशन झाल्यानंतर मॉलिक्यूल ऑफ ग्लुकोजचं तर काय काय आपल्याला भेटणार आहे? 2 मॉलिक्यूल पायरुविक ॲसिडचे, ATPचे 2 मॉलिक्यूल, NADH2चे 2 मॉलिक्यूल आणि वॉटरचे 2 मॉलिक्यूल त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. पॉईंट नंबर 3 मध्ये बघा, पायरुविक ॲसिड फॉर्म ड्युरिंग दिस प्रोसेस. ही प्रोसेस घडत असताना पायरुविक ॲसिड जो निर्माण झालेला आहे तो कन्वर्ट होतो कशामध्ये? ॲसिटिल कोएन्झाइम ए. इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे ग्लुकोजचं विघटन होत असताना, ऑक्सिडायझेशन होत असताना त्या ठिकाणी पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 आणि वॉटर निर्माण झाल्यानंतर जो पायरुविक ॲसिड निर्माण झालेला आहे तोचं रूपांतर ॲसिटिल कोएन्झाइम ए विथ द रिलीज ऑफ 2 मॉलिक्यूल ईच ऑफ NADH2. ओके, त्याचं रूपांतर काय? ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि अजून कोण? 2 मॉलिक्यूल कोणाचे? NADH2चे आणि CO2चे देखील त्यामधून आपल्याला मिळणार आहे. म्हणजे काय काय मिळणार आहे? पायरुविक ॲसिडपासून मिळणार आहे ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि 2 मॉलिक्यूल कोणाकोणाचे? तर NADH2चा आणि CO2चा, यांचे 2 प्रत्येकी मॉलिक्यूल पण आपल्याला पायरुविक ॲसिडमधून मिळणार आहे. दिस ॲसिटिल कोएन्झाइम ए देन इंटर द क्रेब्स सायकल. आणि हा जो ॲसिटिल कोएन्झाइम ए आपल्याला मिळालेला आहे, कोणापासून मिळालेला आहे? पायरुविक ॲसिडपासून. तो कुठे इंटर करणार आहे? क्रेब्स सायकलमध्ये इंटर करणार आहे. ओके, म्हणून आपण आता नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपला, एक्सप्लेन क्रेब्स सायकल विथ रिॲक्शन. इथपर्यंत काय आहे? ग्लायकोलिसिस म्हटलं की या 3 पॉईंटमध्ये एक्सप्लेन करा. त्यानंतर ग्लायकोलिसिसमध्ये काय घडतं पुन्हा एकदा शॉर्टमध्ये बघूया. ग्लायकोलिसिसमध्ये ग्लुकोजचं विघटन होत आहे. पॉईंट नंबर 1, ग्लुकोजचं ऑक्सिडायझेशन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येकी 2 मॉलिक्यूल मिळत आहे. कोणाकोणाचे? पायरुविक ॲसिड, ATP, NADH2 अँड वॉटर. यामध्ये जो पायरुविक ॲसिड आहे त्या पायरुविक ॲसिडपासून आपल्याला ॲसिटिल कोएन्झाइम ए आणि प्रत्येकी NADH2चे आणि CO2चे 2 मॉलिक्यूल मिळत आहे. आणि या ठिकाणी पायरुविक ॲसिडपासून मिळालेला ॲसिटिल कोएन्झाइम ए हा क्रेब्स सायकल ओके मध्ये काय करतो आहे? एंट्री करतो आहे. क्रेब्स सायकल्सलाच काय म्हणतो आपण? ट्राय कार्बो ऑक्झॅलिक ॲसिड. ओके, मग आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे एक्सप्लेन क्रेब्स सायकल विथ रिॲक्शन. मग आपण आता क्रेब्स सायकल बघूया. तिलाच आपण काय म्हणतो? ट्राय कार्बो ऑक्झॅलिक ॲसिड सायकल ऑर क्रेब्स सायकल इज अ सेकंड स्टेप. ही कितवी स्टेप आहे? 3 पैकी ही दुसरी स्टेप आहे ऑफ ॲरोबिक रिस्पायरेशन.
पॉईंट नंबर फर्स्ट. सेकंडमध्ये काय, ही कुठे अकर होते, मायटोकॉन्ड्रिया. ग्लायकोलिसिस कुठं अकर होतं, सायटोप्लाझममध्ये. आणि त्या ठिकाणी एक क्रेब्स सायकल आता कुठे सुरू झालेलं आहे, कारण की ॲसिटिल कोएन्झाइम मी कुठे एंट्री करणार, मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करणार. ओके, मग आता मायटोकॉन्ड्रियामध्ये घडणार. पॉईंट नंबर सेकंड. पॉईंट नंबर थर्ड, 2 मॉलिक्युल्स ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए, जे 2 मॉलिक्यूल आहे ॲसिटिल कोएन्झाइम ए प्रोड्यूस फ्रॉम पायरुव्हिक ॲसिडपासून तयार झालेले फ्रॉम बाय ग्लायकोलिसिसमध्ये इंटर द मायटोकॉन्ड्रिया. कुठे इंटर करतील, मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री करतील. मायटोकॉन्ड्रियामध्ये एंट्री झाल्याच्या नंतर बघा, द ॲसिटिल ग्रुप ऑफ धिस मॉलिक्यूल म्हणजेच ॲसिटिल कोएन्झाइम ए इज कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड. याचं काय होणार, कम्प्लिटली ऑक्सिडाइज्ड होणार थ्रू द सायक्लिक प्रोसेस. आणि ह्या सायक्लिक प्रोसेसच्या माध्यमातून याचं कंप्लीट पूर्णपणे काय होणार आहे, ऑक्सिडायझेशन होणार आहे. द प्रोडक्ट फॉर्म ड्युरिंग द ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड सायकल आर, म्हणजे हे सायकलमध्ये, हे क्रेब्स सायकलमध्ये कम्प्लिटली ऑक्सिडायझेशन झाल्याच्या नंतर ॲसिटिल कोएन्झाइम एचं काय काय मिळणार आहे, CO2, कोएन्झाइम ए, ATP, NADH2 अँड FADH2. ओके, ह्या प्रकारचे प्रोडक्ट आपल्याला मिळणार आहे. ओके, म्हणजेच नेट रिॲक्शन काय बघा, ॲसिटिल कोएन्झाइम ए प्लस 3 NAD प्लस FAD प्लस GDP प्लस PI प्लस 3 H2O आणि यापासून मिळणारे कार्बन डायऑक्साईडचे 2 मॉलिक्यूल कोएन्झाइम ए 3 NADH2 प्लस FADH2 प्लस GTP. ओके, फुल रिॲक्शन आपल्या या ठिकाणी दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि लास्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ATP. आधी रिॲक्शन व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे थोडंसं तुम्हाला एक आयडिया मिळेल रिॲक्शन कशा प्रकारे आलेली आहे. ओके, काय काय त्या रिॲक्शनमध्ये आहे. ओके, ड्युरिंग क्रेब्स सायकल NAD म्हणजे निकोटोनोमाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड आहे. ओके, तो कन्वर्ट होतो आहे NADH2 मध्ये आणि FAD मध्ये, फ्लेविन ॲडेनाइन डायन्यूक्लियोटाइड. FAD म्हणजे फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड इज कन्वर्टेड टू फॉर्म FADH2 अँड GDP. GDP म्हणजे ग्लुकोसाइन डायफॉस्फेट इज कन्वर्टेड इनटू GTP. GTP काय आहे, ग्लुकोसाइन ट्रायफॉस्फेट आहे. ओके, दॅट इज इक्वॅलंट टू 1 ATP. 1 ATPच्या बरोबर आहे. ओके, अशा प्रकारे ही जी रिॲक्शन आहे, ही रिॲक्शन घडते. ओके, चला ठीक आहे. नंतरचा जो नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज ATP कंपोज. कारण की आपण ATP बऱ्याच ठिकाणी बघतो. ATP काय आहे, तर हा ऊर्जेचा कारखाना आहे. तर बघा, ATP इज कंपोस्ट ऑफ, कशापासून ATP आपल्याला हे होतो आहे, तर नायट्रोजनस कंपाऊंड म्हणजे ॲडेनिन. नायट्रोजनस कंपाऊंड कोण आहे, ॲडेनिन आहे. नंतर पेंटॉस शुगर आहे म्हणजे रायबोज आहे अँड 3 फॉस्फेट ग्रुप, यांच्यापासून आपल्याला ATP मिळत असतो. ओके, पेंटॉस शुगर असेल, नंतर फॉस्फेट ग्रुप आहे बघा, एनर्जी रिलीज झालेली आहे इथे, ATP फुल याच्यामध्ये आहे. ओके, ॲडेनिन, रायबोज, शुगर आणि फॉस्फेट ग्रुप हे यांच्यापासून जो फॉस्फेटचा बंध तुटला की त्या ठिकाणी ADP मध्ये कन्व्हर्जन होत असतं ATPचं. मग ATP काय आहे, एनर्जी आहे. नंतर ही एनर्जी काय झालेली आहे, रिलीज झालेली आहे. दिस रिॲक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस क्वेश्चन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. ओके डियर स्टुडंट्स, थँक यू.